भारतातली लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान 7 मे रोजी पार पडले. त्यात कोल्हापूर लोकसभेचाही समावेश होता. मतदान संपले ना संपले त्याच दिवशी कोल्हापुरात कोण उमेदवार निवडून येणार यावर 50-50 हजाराची पैज लावण्यात आली आहे. त्यातच आता उद्यमनगरमधील कार्यकर्त्यांनी डायरेक्ट उमेदवार नाही तर भारतात सत्ता कोणाची येणार आणि किती उमेदवार येणार यावर पैज लावली आहे. आज आपण भैया साळुंखे यांच्या कारखान्याच्या बाहेर थांबलेलो आहे. नितीन येळूरकर, आमचे मित्र नितीन येळूरकर आणि अभिजित बार यांच्यामध्ये पैज लागलेले आहे. जर मोदी गव्हर्नमेंटच्या कमळ या चिन्हावर 273+ जर सीटा आल्या तर अभिजित महाजनना नितीन येळूरकर यांनी 25,000 देणे लागते आणि 273च्या आतमध्ये जेवढ्या सीट येतील तर अभिजित महाजननी नितीन येळूरकरांना यांना 25,000 देणे लागते. आज ही पैज आमची ठरलेली आहे. 4 जून दिवशी इथंच आम्ही एकत्र भेटून आणि दोघांना मान्य आहे का तुम्हाला? मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे? पैसे 4 जूनला संध्याकाळी द्यायचं. हां, हे करा. ओके. यावरून कोल्हापुरात निवडणुकीचा प्रभाव किती मोठ्या प्रमाणात आहे हे दिसून येतो. तसेच आपलाच उमेदवार आणि आपल्याच पक्षाची सत्ता यावी यासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह या पैजांवरून पाहावयास मिळत आहे. माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.